हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि 2 दिवस व्हिडिओ आला नाही त्याचं कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच की व्हिडिओ का नाही आले आपले 2 दिवस। आणि कधी कधी ना काय काय गोष्टी आपण विचार पण करत नाही आणि आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात, तर तसंच काहीतरी झालं असेल। व्हिडिओ आला नाही म्हटलं चला आपला अपडेट काय आहे ती व्हिडिओद्वारे देते। व्हिडिओ हा छोटासाच होईल, तर चला करा ब्लॉग कंटिन्यू। आणि आता आम्ही चाललो होतो हॉस्पिटलला, तर चला करा ब्लॉग कंटिन्यू। हॉस्पिटलला पोहोचलो होतो आपण, डेंटलच्या हॉस्पिटलला आलो होतं। आणि काय झालं होतं, आदल्या दिवशी ना मी शेंगदाणे खाल्ले होते आणि माझ्या एका दाताचं रूट कॅनल केलं होतं, कॅप पण घातली आहे आणि त्या साईडनं मी शेंगदाणा खाल्ला। माहीत नव्हतं की एवढं काय होईल आणि शेंगदाणा खाल्ल्यानंतर ना थोडेसेच खाल्ले, जास्त पण नव्हते। आणि दाढ एवढी दुखली की त्या रात्री काही सुचलं नाही। घरामध्ये पेनकिलर वगैरे होती, मी त्या दिवशी तर खाल्ली, पण दुसऱ्या दिवशी परत जास्त दुखायला आली। मग हॉस्पिटलला आलो, तर डॉक्टरांनी इथं आल्यानंतर आपला एक्सरे वगैरे काढला, तर सांगितलं की दाताच्या आतमध्ये इन्फेक्शन झाले। तर म्हटलं लगेच एवढं कसं काय इन्फेक्शन झालं, पण आपली जी कॅप घातली होती ना त्याच्या आतमध्ये इन्फेक्शन झालं। आता माहीत नाही कसं काय, तर एवढी दाढ दुखत होती ना, मला बोलायला पण नको वाटत होतं। आता 2-3 दिवस झाले, आता जरा ठीक आहे। तर बघा इथं चाललंय माझं, शांतच बसले होते। आणि इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टर म्हटले परत त्याच्यावरती ती कॅप काढली पाहिजे, आतमध्ये परत रूट कॅनल करायला पाहिजे। तर ती भरपूर अशी प्रोसेस आहे। औषध वगैरे घेतलं, म्हटलं कुठं मी 4 शेंगदाणे खाल्ले आणि काय ही आपत आली। म्हणजे कधी कधी आपण विचार पण करत नाही, तर अशा गोष्टी आपल्या संग घडून जातात। त्यामुळेच 2 दिवस व्हिडिओ आले नाही, कारण दाढ दुखत असल्यामुळे व्हिडिओ एडिट पण करता येत नव्हतं आणि खूप त्रास होत होता। आणि आता परत त्या हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत। रूट कॅनल वगैरे करायचं म्हटलं तर आपल्याला 4-4 दिवसानं बोलवतातच, तर आता परत 4 दिवसानं जायचं आहे। आता तर दाढ ठीक आहे, थोडं इन्फेक्शन कमी झालं असेल, त्यांनी औषध वगैरे दिलं। तर त्या दिवशी तर जास्त काही त्यांनी आपल्या दाढाची प्रोसेस केली नाही, फक्त औषध वगैरे दिलं, कारण इन्फेक्शन असल्यामुळे ते बोलले रूट कॅनल वगैरे करता येणार नाही। तर आता 2-3 दिवसाचं औषध दिले, थोडं कमी आल्यानंतर परत आपल्या दाढाची प्रोसेस सुरू करायचं आहे। तर बघा नॉर्मल जीवन चालू असते ना, अचानक असं काहीतरी होऊन जातं ना की खूपच। तर करा ब्लॉग कंटिन्यू। आता इथं ना आलो आहे, मिठाई वगैरे घेत होतो, कुणाला आलाय सोबत, त्यामुळे कुणालचं कसं असतं काही ना काहीतरी पाहिजेच, काही फ्रूट वगैरे पण घेतली। आणि आता इथं कुणाला ना काहीतरी खाऊ खायचा होता, त्याच्यासाठी पण अर्णव घरी आहे, अर्णवसाठी पण काही खाऊ वगैरे घेऊन जाऊया। आणि मुलं बाहेर, कुणाल तर बाहेर आलं ना खूप दमवतो, हे पाहिजे ते पाहिजे। त्याच्यानंतर आता इथं आम्ही ना गॅस एजन्सीमध्ये गेलो होतो, इंडियन गॅस एजन्सी। मग आपल्यामध्ये ना 1 महिना झालं, माझी एक मैत्रीण आहे ती पोस्टिंग गेली होती, तर त्यांचा गॅस वगैरे ट्रान्सफर करायचा राहिला होता, कारण त्या गडबडीतच गेल्या। तर आता भाऊजींना त्या भाऊनी सांगितलं होतं की तुम्ही गॅस वगैरे ट्रान्सफर करा, तेच काम आता करण्यासाठी आलो आहे। तर आपला गॅस वगैरे ट्रान्सफर झाला, घरी जाऊया। घरी गेल्यानंतर पण मला व्हिडिओ काही कंटिन्यू करता आलाच नाही, कारण हा व्हिडिओ घेतला होता फौजीनी, कुणालनी, कारण घरी गेल्यानंतर तर दाढ एवढी दुखत होती ना, मी आरामच केला। दुसऱ्या दिवशी पण आरामच केला, जास्त काही व्हिडिओ बनवला नाही। थोडाफार व्हिडिओ बनवला होता, तो म्हटलं चला शेअर करूया, कारण माझे काही यूट्यूबचे फॅमिली मेंबर आहे ते वाट बघतात व्हिडिओ का नाही आला। तर म्हटलं जे काही आहे आपली अपडेट त्या व्हिडिओद्वारे आपण देऊया। भरपूर असं सकाळीच घरातली कामं आवरून चला करा ब्लॉग कंटिन्यू। परत ना बाकीचे पण असते, फौजींचा टिफिन वगैरे असतो, त्यामुळे सकाळ थोडीफार कामं आवरल्यात। चला तर करूया व्हिडिओची सुरुवात, बघूया आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे। व्हिडिओ घ्यायला जमला तर नक्की कंटिन्यू करीन, तर बघूया आता माझं रुटीन काय काय आहे। आणि चला तर व्हिडिओ काही जास्त मोठा नाही बनवला, छोटासाच बनवला होता। तर नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल, थोडी तब्येत ठीक झाली ना कंटिन्यू व्हिडिओ करीन। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या। भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र।